दही घालून प्रॉन्स कसे करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 150 ते 200 ग्रॅम प्रॉन्स घेतले. प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेतलेली आहे. व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे. त्यातले धागे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता त्याला मॅरिनेट करायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला घातला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा कप दही घातलेला आहे. दह्याने खरोखर खूप चांगले टेस्ट येते. पाव चमचा हळद घातली आहे. आता मी यामध्ये कसुरी मेथी घालते आहे. जवळजवळ पाव ते अर्धा चमचा यामध्ये घातलेली आहे कसुरी मेथी मी. आता हाताने असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जवळजवळ 5 ते 10 मिनिटासाठीच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही. मिक्सरचं भांडं घेतलंय मी आणि त्या भांड्यामध्ये आता मी 1.5 कांदा घालत आहे. तो कापलेला कांदा आहे. 3 कांद्यापैकी अर्धा कांदा मी इथे ग्रेव्हीसाठी घातला आहे. 3 ते 4 लसण घातलेले आहेत. थोडंसं आलं घातलेलं आहे. 1 मूठभर जवळ मी कोथिंबीर घातलेली आहे. यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून जाडसर मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं. हिरवं वाटण आता तयार झालेलं आहे. हे बघा, हे हिरवं वाटण थोडंसं जाडसरच केलेलं आहे. आता जो उरलेला कांदा आहे तो घालून आपल्याला फोडणी करायला लागेल. इथे मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. आता कढईतील तेल तापल्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायला लागतील. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आहेत. त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर आहे ती पण मी घालणार आहे. आणि आता त्यामध्ये उरलेला 1.5 कांदा आहे, जो चॉप करून ठेवलाय, कापून ठेवलाय तो घालायचा आहे. कांदा एकदम कलर चेंज करेपर्यंत अगदी चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचा आहे. कांदा चांगला शिजलाय. आता त्यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण प्रॉन्समध्ये मीठ घातलेलं नाही आहे. त्यामुळे ते मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. वाटणामधलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि वाटण हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला प्रॉन्स टाकायला लागतील, जे आपण बाजूला मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. दही घालून मॅरिनेट केलेले प्रॉन्स आता यामध्ये घातलेले आहे. मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. अजून त्यामध्ये मी अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे. थोडासा गरम मसाला घातलेला आहे. मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, पण आपल्याला घट्ट करायचे आहेत हे प्रॉन्स. त्यामुळे हे पाणी सुकेपर्यंत परत आपल्याला प्रॉन्स थोडे ढवळायला लागतील. कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटात कोळंबी शिजून जाते. दहीवाली कोळंबी आता तयार झालेली आहे. खूप टेस्टी रेसिपी आहे. एकदा तरी ट्राय करा. ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.